आपल्या विविध मागण्यांसाठी संविधान चौकात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेलं गोवारी समाजाचं आंदोलन उपोषण मागे घेण्यात आलं असून सरकारला 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। 6 महिन्यात जर अध्यादेश काढण्यात आला नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा स्पष्ट इशारा उपोषणकर्त्यांतर्फे देण्यात आला आहे। संविधान चौकात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेलं गोवारी समाजाचं आंदोलन उपोषण मागे घेण्यात आलं आहे। मात्र सरकारला 6 महिन्यांची मुदत गोवारी समाजातर्फे देण्यात आली आहे। 6 महिन्यात राज्य सरकारनं जर अध्यादेश काढला नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा स्पष्ट इशारा उपोषणकर्त्यांतर्फे देण्यात आला आहे। मी किशोर चौधरी, माझ्यासोबत असलेले सचिन सटाणे, चंदनजी कोरे आणि तिन्ही लोक आज 17व्या दिवशी शासनाच्या जो परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जे आपल्याला लाभ मिळणार आहे त्या लाभाच्या अनुषंगाने 12 तारखेचं जे आंदोलन आहे ते आज आपण इथे मागे घेत आहोत आणि जे आमरण उपोषण सुद्धा आहे ते सुद्धा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या नागपूरचे गोंदराजे भक्त बुलंदशाह यांच्या पुतळ्याला आपण हार घालून आणि तसेच 114 शहीद बांधवांना आदरांजली देऊन आपला हा कार्यक्रम संपवू। ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी ज्यूस पाजून उपोषण सोडण्याची विनंती केली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच गोवारी शहीद स्मारकावर माल्यार्पण करून उपोषण आंदोलन मागे घेण्यात आलं। तर सरकारतर्फे दिलेला शब्द पाळण्यात येईल असं आश्वासन परिणय फुके यांनी दिलं। गोंडगोवारी समाज हा गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातच सापडतो। तर आपल्या संपूर्ण विदर्भात जिथे जिथे आपला समाजाचं अस्तित्व अनेक वर्षापासून त्या सगळ्या तिथे स्वतः ते भेट देऊन सगळे आपले जे जे आपल्या समाजाचे कमिटीचे सदस्य होते आणि इतरही सदस्य ते सगळे आपले जे विषय जे रास्त विषय आहेत ते सगळे ऐकून घेतील, आपल्या सगळे कागद जमा करतील आणि मग या सगळ्याचा अभ्यासाचा अहवाल ते सादर करतील। या अहवालानंतर आपला पुढची जी प्रक्रिया ती सुरू होणार